श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आयुष्याचा प्रवास करत असताना आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाही तर त्यामध्ये दुरावा वाढत जातो आणि नंतर अंतर वाढत जातं. यात चूक त्याची पण नसते आणि तिची पण नसते. श्रोतेहो, चूक ही वेळेची असते, पण यावर एकच उपाय असतोय. त्या व्यक्तीला जितकं क्षण द्याल ते असं द्या की तुमच्या सोबतचे ते 2 क्षण त्या व्यक्तीच्या एकांतातल्या 100 क्षणावर हे भारी पडतील. श्रोतेहो, जीवाला जीव देणारी माणसं ही खूप कमी असतात. त्यांना असं कधीच गमावू नका, कारण आयुष्याची मजा एकटं जगण्यात कधीच नसते. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कोणतंही स्वप्न हे नवसानं पूर्ण होत नसतं. त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर हा उचलावा लागत असतो. कोणताच निर्णय हा रागात घ्यायचा नसतो. शांत बसून योग्य संधीची वाट बघायची आणि योग्य वेळी धमाका करायचा. जबाबदारी ही स्वप्न बदलायला भाग पाडत असते. जपून ठेवणं हे महत्वाचं असतं. मग ते सुगंधी फूल असो किंवा आयुष्य सुगंधित करणारी माणसं. फोटोत नाही तर अडचणीत सोबत राहणारे जवळ ठेवायचे असतात. अर्थाचा अर्थ जाणून न घेता अनर्थ करणाऱ्या लोकांच्या नादी लागून वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं असतं. जे तुम्ही दुसऱ्यांना देणार ते तुमच्याकडे दुपटीनं परत येत असतं. मग तो विश्वास असो किंवा धोका, तुम्ही जे पेराल तेच उगवणार. आपण कोणाची वाट बघायची नाही. जे आले त्यांना नमस्कार करायचा आणि जे गेले त्यांना राम राम. जोडणं हे खूप सोपं असतं, मात्र जपणं फार कठीण असतं. जीवनात पैशाला ठराविक महत्व असतं आणि माणसाला कायम महत्व असतं. पैसा भरपूर असला म्हणजे कोणी भाकरीऐवजी पैसा खात नसतं. पण पैसा नसला तरी माणूस मेहनत करून भाकरी खाण्या एवढं कमावू शकतो. म्हणून जीवनात माणसाला महत्व द्या, पैशाला नाही. कारण पैसा पाहुणा आहे आणि माणूस कायम पाठीशी उभा आहे. रिलेशन हे इलेक्शन सारखं झाले. गरज पडली तर बोलायचं, नाही तर कोलायचं. ज्या घरात एक तरी भक्तिवान आणि नामस्मरण करणारी व्यक्ती असते, त्या घरातील सगळं कुटुंब हे केवळ त्याच्यामुळं तरुण जातं. देवाचा हात हा शिरावर हवा असेल तर चांगल्या माणसांचा घात करणं बंद करा. संपत्तीच्या चष्म्यातून नात्याला कधीच निरखून पाहू नका, कारण नात्याला घट्ट जोडून राहणारे बहुधा हे गरीबच असतात. आयुष्य जगताना आणि नाती जपताना विश्वासाचं पारडं हे नेहमी वर असावं आणि अहंकाराचं खाली. कारण विश्वासानं नाती घट्ट होतात आणि अहंकारानं नाहीशी होतात. सर्वात मोठं न्यायालय म्हणजे आपलं मन.
काय बरोबर आणि काय चूक हे त्याच्या इतकं योग्य कोणालाही कळत नसतं. सत्य हे शांत असतं, कारण याला माहीत असतं काही गोष्टींची उत्तरं ही वेळच देत असते. जर तुम्हाला वाटलं मी एकटा काय करू शकतो, तर एकदा सूर्याकडे बघा, विचार करा. तो एकटाच संपूर्ण जगाला प्रकाश देत असतो. आयुष्यात चांगलं काम करणारा माणूस कधी सन्मान मागत नसतो. त्याचं कार्यच त्याला सन्मानास पात्र बनवत असतं. जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते, किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्यांच्यावर होत नाही, तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची जागा गमावली आहे. कष्टाशिवाय आयुष्यात कोणता चमत्कार घडत नसतो. आयुष्य हे एकदाच मिळत असतं, ते आनंदानं जगून घ्या, कारण परतून फक्त आठवणी येतात, वेळ नाही. कधी कधी आयुष्यात समजून सांगणाऱ्यापेक्षा ऐकून घेणाऱ्याची जास्त गरज असते. आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्यानं घेतलेली मालमत्ता असते. किती माझी माझी म्हटलं तरी एक दिवस खाली करावंच लागत असतं. अर्थ कळता कळता संपत जाते, अशी गोष्ट म्हणजे आयुष्य. विहिरीत उतरणारी बादली झोकते तेव्हा पाणी भरून बाहेर येतं. जीवनात काही मिळवायचं असेल तर झुकावं लागत असतं. स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पावलं योग्य दिशेनं पडत असतात. झाडांच्या जंगलात राहणारी माणसं ही माणुसकी बघतात, तर इमारतीच्या जंगलात राहणारी माणसं फक्त पैसे बघतात. रडल्यामुळं आपलं कोणी होऊ शकत नाही. जे आपले असतात ते कधीच रडू देत नाहीत. कधी कधी माणसाला त्याचा प्रामाणिकपणा आणि साधा स्वभाव खूप महागात पडत असतो. रागात माणसानं कधीच इतकं पुढे जाऊ नये की राग मावळल्यावर परतीचे सगळे दरवाजे बंद दिसतील.